मित्रांनो ऍक्शन फिक्शन बोला ना जरा. उडा दांडक्याने पेकड मोडून टाकी तिच्या मायला एका झटक्यात. मित्रांनो स्मार्टफोन नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर दोन ऍक्सेसरीज सगळ्यात महत्वाचे असतात आणि ह्याचा मी एक पोल टाकणार आहे, तुम्ही आन्सर करा. दोन ऍक्सेसरीज मी सांगणार तुम्हाला, एक पॉवर बँक आणि TWS. ह्याच्यामधलं सगळ्यात आधी तुम्ही काय घेता नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर, किंवा कुठल्या ऍक्सेसरीला जास्त महत्व देता. आज एका ऍक्सेसरी बद्दल मी बोलणार आहे, कुठले पॉवर बँक तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण की आजकाल ना भरपूर व्हिडिओज मी ऑनलाईन बघतोय, ट्रेनवरती तुम्ही प्रवास करताय तिथं 50, 100, 200 रुपयाला पॉवर बँक तुम्हाला विकतायत लोक, आणि लोक विकत घेतायत लिटरली 10,000 20,000 mAh जे कॅपॅसिटीचं पॉवर बँक आहे ना, ते लिटरली 200 रुपयात. त्याची कॅपॅसिटी नसते 20,000, ती 5,000 सुद्धा नसते, ते 200 लिटरली तुमच्या पाण्यात जातात. आणि त्यामुळे मी आज तुम्हाला 5 अशा पॉवर बँक वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे, म्हणजे 10,000 mAh ची, 20,000 mAh ची आणि वायरलेस सुद्धा, अशा वेगवेगळ्या कॅटेगरी मधल्या चांगल्या व्हॅल्यू फॉर मनी पॉवर बँक्स तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे सगळ्या बघा, नक्की बघा, एंड पर्यंत बघा. टॅग केलेल्या आहेत फ्लिपकार्ट वरती, त्याची जे लिंक्स आहेत ते सुद्धा मी व्हिडिओला टॅग करतोय. चांगली पॉवर बँक जर का तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. सगळ्यात आधी जर का तुमचं बजेट टाईट असेल तर मी म्हणेन पोर्ट्रॉनिक्सची लक्सेल बी. आता नाव हे कुठून काढतात मला कळत नाही, पण क्वालिटी आहे. पोर्ट्रॉनिक्सचे जनरली पॉवर बँक जे असतात त्या चांगल्या क्वालिटीचे असतात. ह्याच्यामध्ये डिस्प्ले सुद्धा आहे, जी किती कॅपॅसिटी वगैरे ते दिसतं. USB Type-C आहे, Type-A आहे, आणि कॅपॅसिटी जी 10,000 mAh ची आहे. आम्ही इथे ही ऑफिस वरती वापरतो. 699 ला 22.5 वॉटचं मॅक्स आउटपुट तुम्हाला मिळतं. याच्यामध्ये USB Type-C जर का तुम्ही वापरलं तर, आणि जर सांगितलं USB Type-A आणि Type-C दोन्ही सुद्धा आहेत. वेकअप बटन सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. इथं 66% तुम्हाला आता दिसतंय कॅपॅसिटी, सो ते सुद्धा डिस्प्ले करण्यासाठी आहे. आणि बॉक्समध्ये तुम्हाला USB Type-C to Type-C ही केबल सुद्धा मिळते. 699 ला आय थिंक दिस इज वन ऑफ द मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी. पण जर का तुमचं बजेट जरा चांगलं असेल ना, 1,000 रुपयापर्यंत, तर मी तुम्हाला ही स्पिगेनची आर्क पॅक नावाची आहे, 950 रुपयाला आहे मित्रांनो. एक्सलंट क्वालिटी. ती जी आहे ना, ती पोर्ट्रॉनिक्सची, त्याची प्लास्टिक क्वालिटी वगैरे इतकी नाही, त्यामुळे जर का 2-3 वेळा पडलं ना तर क्रॅक होऊ शकतं किंवा जास्त दिवस चालणार नाही. पण ही जी आहे ही प्रीमियम दिसते, म्हणजे जे प्लास्टिक वापरलेलं आहे ना, दिस इज एक्सलंट. आणि स्पिगेन ही क्वालिटी गोष्टीच आणतं. 950 रुपयाला 10,000 mAh तुम्हाला कॅपॅसिटी मिळते. USB Type-C to Type-C केबल मिळते, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 22.5 मॅक्स आउटपुट आहे. USB Type-C चे 2 पोर्ट्स आहेत आणि USB Type-A चं 1 पोर्ट आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एकच पोर्ट मिळतात, ह्याच्यामध्ये टोटल 3 पोर्ट्स मिळतात, आणि वेक बटन सुद्धा याच्यामध्ये. आणि डिस्प्ले नाहीये फक्त, पण इथं LED तुम्हाला इंडिकेटर्स असतात की किती आहे, 75% आहे, 50% आहे, 25% आहे, ते तुम्हाला कळतं. अँड आय थिंक दिस इज गुड इनफ. जर का लॉंग टर्म तुम्हाला वापरायची असेल, क्वालिटी पॉवर बँक पाहिजे असेल, तर नक्की ह्याच्याकडे बघू शकता. आता असं सुद्धा असेल ना की 10,000 इनफ होत नाही, तुम्हाला 20,000 mAh पाहिजे, तर मग मी तुम्हाला सांगेन ही घेऊ शकता तुम्ही. दिस इज अर्बन पॉवर बँक, 899 रुपयाची आहे. ठीक आहे, क्वालिटी ह्याची ठीकठाकच म्हणेन, पण कॅपॅसिटी मात्र जबरदस्त आहे. डॉक्युमेंटेशन वगैरे येतं आणि थँक्यू वगैरे कार्ड येतं. बट लुक ॲट दिस. 20,000चं काय माहिती का, अशा हेफ्टी असतात, पॉकेटमध्ये वगैरे कॅरी करायला अवघड असतात. पण जर का तुम्हाला कॅपॅसिटी जास्त पाहिजे असेल तर नक्की ह्याच्याकडे बघू शकता. ह्याच्यामध्ये 2 USB Type-A, 1 USB Type-C, आणि तुम्हाला मायक्रो USB पोर्ट सुद्धा मिळतं. बऱ्याच लोकांना अजूनही मायक्रो USB ने काही डिव्हाइसेस चार्ज करायचे असतात. जनरली इतर पॉवर बँक असतात ना, मायक्रो USB नसतं, तर ह्याचं हे मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे. आणि ऑब्व्हियसली एक वेक बटन सुद्धा आहे, आणि LED इंडिकेटर्स आहेत की याच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे. 20,000 mAh ची आहे, 22.5 आउटपुट आहे. आणि तुम्हाला जर का लॅपटॉप चार्ज करायचं आहे ना, पॉवर डिलिव्हरी PD चा सुद्धा सपोर्ट येतो याच्यामध्ये. USB Type-C ने तुमच्या लॅपटॉपला कनेक्ट करा आणि तुम्ही चार्ज करू शकता. सो अगेन, मोठी बॅटरी पाहिजे तर तुम्ही नक्की ह्याच्याकडे बघू शकता. बिल्ड क्वालिटी जे इतकी खास नाही, आणि हो मी म्हणेन की इट इज क्वाईट हेवी. आता अजून एक आहे 20,000 mAh ची, P-Tron-ची आहे. गुड क्वालिटी, म्हणजे दिसायला चांगलं आहे. ह्याच्यामध्ये फायदा काय माहिती का, केबल्स येतात ऑटोमॅटिक. तुम्हाला केबल्स वेगवेगळ्या कॅरी करण्याची गरज नाही. एक USB Type-C आणि लाइटनिंग पोर्ट, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जर का iPhone 13, iPhone 12 वगैरे असेल ज्याच्यामध्ये लाइटनिंग पोर्ट आहे, त्यासाठी तर ही मस्त आहे. USB Type-C सुद्धा आहे, आणि USB Type-A चं सुद्धा एक पोर्ट देतो. वरनं तुम्हाला इथं डिस्प्ले सुद्धा मिळतो, जो तुम्हाला इंडिकेट करतो की किती एक्झॅक्टली याचं कॅपॅसिटी राहिलेली आहे. एक्सलंट. ह्याची क्वालिटी माझ्या हिशोबाने चांगली आहे. 22.5 वॉटचं आउटपुट मिळतं. 20 वॉट PD म्हणजे पॉवर डिलिव्हरी आहे. तुमचा लॅपटॉप वगैरे तुम्ही चार्ज करू शकता. आणि सगळ्यात मेन मला जे आवडलेलं आहे ते म्हणजे चार्जिंग केबल्स येतात. तुम्हाला वेगवेगळ्या केबल्स कॅरी करण्याची गरज नाही. एक्सलंट. आय लाईक इट. आणि ह्याची प्राइस काय माहिती काय, 1059 म्हणजे 1,060 रुपयाच्या जवळ प्राइस आहे. आय थिंक एक्सलंट आहे. व्हॅल्यू फॉर मनी डेफिनेटली. म्हणजे मोठ्या कॅपॅसिटीचं पाहिजे असेल आणि
जर का तुम्हाला वायरलेस पाहिजे असेल तुमच्या पॉवर बँकमध्ये तर मग मी एम्ब्रेनची ही जी मॅक्सेफ वायरलेस चार्जिंगची जी पॉवर बँक आहे 10,000 mAh कपॅसिटी आहे याची आणि वायरलेसली तुम्ही चार्ज करू शकता. मॅक्सेफचं तुम्हाला एक हे सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या फोनच्या मागे ह्याला स्टिक करा अँड देन यू कॅन लिटरली कॅरी इट अराउंड फोनच्या बरोबरच. म्हणजे मित्रांनो हा दिसायला सुद्धा छान आहे, असं नाईस ग्रेडियंट डिझाईन आहे, ब्लॅक आणि ब्लू. इंडिकेटर्स आहेत, USB टाईप A आहे, टाईप C आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे हे आहे, तुम्हाला दाखवतो. आदित्य दे रे तुझा फोन. माझा फोन आहे. हा देतोय रे बाबा, देतोय. लगेच माझा फोन वापरलाय ना व्हिडिओत तर मला पॉवर बँक पाहिजे. हे बघा, यू कॅन जस्ट कॅरी इट लाईक दिस अँड इट स्टार्ट्स चार्जिंग. हे बघा 67 चार्ज. ब्युटिफुल. तुमच्याकडे जर का आयफोन असेल तर तुम्ही हे डिरेक्टली वापरू शकता आणि जर का तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर ही जी मॅक्सेफची रिंग आहे ना ती त्याला चिकटून टाका अँड इट विल वर्क एक्झॅक्टली लाईक दॅट. म्हणजे अँड्रॉइड असू दे, आयफोन असू दे, दोन्ही ह्याच्यावरनं चालेल. आणि ह्याची जी स्टिकिंग पॉवर आहे ना चांगली आहे लिटरली. म्हणजे तुम्ही फोन चालू आहे, तुमचा बॅटरी एकदम डाऊन झाली आहे, लावून टाका आणि बोलायला चालू करा, बॅटरी चार्ज होत राहील आणि तुमचा फोनही बंद होणार नाही. क्या बात है, क्या बात है, ये बात है. सो ह्याची जी प्राइस आहे ती 1299 आहे, 1300 रुपये. आय थिंक वायरलेस जर का चार्जिंग तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता. 15 वॉटचं वायरलेस आउटपुट मिळतं, 15 वॉटने चार्जिंग होतं आणि 22.5 ने वायर्ड आउटपुट आहे. पाहिजे तर तुम्ही वायर्ड सुद्धा USB टाईप A किंवा टाईप C ने सुद्धा चार्ज करू शकता याला आणि LED इंडिकेटर वगैरे. आय थिंक दिस इज ऑल्सो एक्सलंट. तुमच्याकडे मॅक्सेफ असेल, तुम्हाला मॅक्सेफ पाहिजे असेल तर ह्याच्याकडे बघू शकता. आणि पहिल्यांदा जर सांगितलं जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळे मी टॅग केलेले आहेत खाली, नक्की जाऊन बघा. काही प्रश्न असतील याच्यावरती तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. आणि हो मित्रांनो, पॉवर बँक चांगली घेणं हे फार महत्वाचं आहे. फक्त तुमच्याकडेच हा व्हिडिओ ठेवू नका, आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.